नमस्कार. संधी साधू लोक, उपकार विसरून जाणारे लोक, स्वार्थी मतलबी लोक, हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. जे लोक आपला स्वार्थ साधून घेतात, आपली संधी साधून घेतात, आपला मतलब साधून घेतात, उपकार विसरून जातात, असे संधी साधू लोक सुंदर जीवन जगू शकत नाही. त्यांचे जीवन सुंदर होतच नाही. जो दुसऱ्याचा गैरफायदा घेतो, जो दुसऱ्याचे उपकार विसरतो, दुसऱ्याने केलेल्या मदतीचे, दुसऱ्याने केलेल्या सहकार्याचे, अडचणीच्या काळात, संकटाच्या काळात करणाऱ्या व्यक्तीच्या सहकार्याचे जो उपकार विसरतो, तो कधीच सुखी होत नाही. त्याचं जीवन कधीच सुखी होत नाही. तो नेहमी दुःखीच असतो. त्याला नेहमी संकटे येतच असतात, समस्या येतच असतात. जरी त्याने आपला स्वार्थ साधून घेतला, आपली संधी साधून घेतली, तरीही त्याच्या जीवनात अनेक संकट येतात, समस्या येतात. तो सुखी राहू शकत नाही, समाधानी राहू शकत नाही, आनंदी राहू शकतच नाही. कारण त्याच्या मनामध्ये सतत टोचत असते. त्याचं मन त्याला सतत आठवण करून देत असते की तू ज्याचा गैरफायदा घेतला, तू ज्याचे उपकार विसरला, ज्याचे सहकार्य विसरला, ज्याची मदत विसरला, ज्याने तुला अडचणीच्या काळात, संकटाच्या काळात मदत केली, त्याचे तो उपकार विसरला, तुझं जीवन सुखी होत नाही, होणार नाही. याची सतत आठवण त्याचं मन त्याला करून देतं. आणि म्हणून मग तो सतत चिंतेत असतो, फिकिरात असतो, काळजीत असतो. त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत नाही. तो सतत दुःखी असतो आणि त्याचे जीवन सतत दुःखी असतं. जे